मुंबईतल्या चेंबूरमध्ये झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता आणि यावरून एक महत्त्वाची अपडेट आहे। चेंबूरमध्ये झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता आणि या संदर्भात आता काही घडामोडी घडत आहेत। दोषींवरती कारवाईची मनसेनं मागणी केलेली आता माहिती समोर येते। प्रशासनामधले मतभेद हे उघडपणे समोर आलेले होते। पालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली असताना सत्ताधाऱ्यांनी अहवालावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मंगळवारपर्यंत या घटनेतील दोषींवरती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। मनसेने विभाग अध्यक्षांची बैठक बोलवली असून यामध्ये आंदोलनाची रणनीती ठरवली जाते। आमची ठाम मागणी होती की या संदर्भात जो अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही हे आम्ही त्या दिवशी सकाळीच सांगितलं। त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही अगदी महापौरांनी सुद्धा सांगितलं हा अहवाल मान्य नाही। सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्याबद्दल म्हटलं की अहवाल मान्य नाही। तरी सुद्धा प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीही कारवाई किंवा भूमिका ही जाहीर केलेली नाही। या सगळ्या गैरप्रकाराबद्दल, या सगळ्या असंवेदनशील वागण्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल। पुढच्या आठवड्यापर्यंत आम्ही त्यांना वेळ देतोय। सोमवार मंगळवारपर्यंत आम्ही त्यांना वेळ देऊ। तोपर्यंत जर याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासनाची असेल। तर मनसेने त्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले आपण ऐकलं। मात्र झाड पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झालेला होता आणि यामध्ये असलेल्या दोषींवरती कठोर कारवाईची आता मागणी केली जाते। झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। दरम्यान मनसेने आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। दोषींवरती कठोर कारवाई नाही झाली तर आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका मनसेने घेतलेली आहे।